भेटायला यायचं होतं, पण नेमकं आमचं अधिवेशन आणि तेव्हा मी आपल्याला तेव्हा सांगितलं होतं की काळजी करू नका, पूर्णपणे आम्ही तुमच्या सोबत आहोत. कारण जिथे जिथे अन्याय होतो त्या अन्यायाला विरोधात आपण लढायचं, अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आपण पुढे असायला पाहिजे. पुण्यात आत्ता तरी अनेक असे विषय, जसं वेताळ टेकडीचा एक विषय, कशाला सपाट करायचे, बोगदा काढायचा, मेट्रो करायचे, कशासाठी? एवढं चांगलं जर वेताळ टेकडी असेल, आता नदीचा पण जो प्रकल्प आहे ते डेव्हलपमेंट बोलत आहे, पण खरं नदी स्वच्छ करायची हे सोडून लक्ष कशावर आहे तर लँड बँक. आणि कदाचित जगातला एकमेव असा प्रकल्प असेल, आणि मी सातत्याने का सांगतोय कारण पुणेकरांना, आपल्या सर्वांनाच नागरिकांना खरी परिस्थिती कळली पाहिजे. जगात एकमेव हा प्रकल्प असेल जिथे नदी खोल करण्याच्या ऐवजी अजून त्याची हे कमी करतात, उथळ म्हणजे त्याच्यापेक्षाही कमी येते, नंतर ते ट्रेंच म्हणून जाहीर करतील असं वाटायला लागेल, आणि रुंद असते ती अरुंदकरण मिळतं. बाकी सगळीकडे पण खोलीकरण करतो, रुंदीकरण करतो. पण हे सगळं होत असताना जेव्हा लोकमान्य नगरबद्दल मला कोणीतरी सांगितलं, पुन्हा ह्याच्यात आपल्याला सगळ्या लोकांना पाठिंबा देणं गरजेचं आहे, कारण नेतृत्व हे तुम्ही करता. आता आपण जरी सांगत असलात की आम्ही नेतृत्व करायला पाहिजे, आम्ही सोबत आहोत, भक्कमपणे तुमच्या सोबत आहोत. आतापर्यंत जसं तुम्ही सांगितलेलं की आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाशी तिकडे असो किंवा नसो हे महत्वाचं नाही आहे, राजकीय आमची विचारसरणी काय असेल हे महत्वाचं नाही आहे. कारण शेवट्याला जेव्हा आपलं घर निघून जातं हातातून, तेव्हा आपण कोणाला मतदान केलंय, कोणासाठी आंदोलन केलंय हे बुलडोजर बघत नाही. ती एकी आपल्याला आत्ता दाखवायची, आणि म्हणून आपली विचारधारा कुठची असेल, आपण कुठच्याही राजकीय पक्षाला आतापर्यंत मतदान करत असतो. तरी मला आठवतं वेताळ टेकडीचं जे आंदोलन होतं ते हेच सांगत होतं की आम्ही तुम्हाला जर मतदान अपेक्षित असेल आमच्याकडून, तेव्हाच मतदान आमच्याकडून अपेक्षित करा, जेव्हा तुम्ही आम्हाला आश्वासन द्याल की ह्या टेकडीला तुम्ही हात नाही. पटापटा सगळे राजकीय पक्ष बघत असेल आणि स्थगित आहे. पण हेच महत्वाचं. कदाचित तुम्हाला वाटत असेल आणि आदित्य एवढ्या म्हणजे ह्या एका एरियाबद्दल का बोलत आहे, कारण आम्ही मुंबईत पाहतोय, आम्ही नाशिकमध्ये पाहतोय, पुण्यात पाहतोय, प्रत्येक ठिकाणी एक एक अशी कॉलनी एखादी बसत असेल किंवा एखादा आपलं गव्हर्नमेंट कॉलनी असेल. आता आपण जसं उल्लेख केला आमच्या शेजारच केरवाडीमधली आमची गव्हर्नमेंट कॉलनी, आम्ही काय निश्चित केलेलं आपलं सरकार असताना की वर्षानुवर्ष जे तिथे आपले शासकीय कर्मचारी राहत आलेत, महाराष्ट्राची सेवा करत आले, जर आपण इतर काही कोणी तिथे येऊन बसलं तर त्यांना लगेच फुकट घर देतो, मोफत घर देतो. मग शासकीय कर्मचारी असेल, पोलीस कर्मचारी असेल, आपल्या सरकारचा निर्णय त्यांनी उलटवला आणि हायकोर्टाला आणा. पण बाकीची जागा की तुम्ही कशाला दुसऱ्या प्रायव्हेट मालकाच्या घशात घालता, द्या ना. तिथे जे मूळ जे लोक राहत आलेत, अनेक वर्ष राहत आलेत, त्यांना द्या. आणि जसं ते आपण बोलायचो ना सब भूमी गोपाल की, तसं आता महाराष्ट्रात थोडं तरी वेगळं केलं. काय माहिती का नवीन मत सब भूमी अदानी, सगळीकडे तेच चाललंय. आणि परत रितसर तुम्ही कायद्याप्रमाणे जर घेतलं, माझ्या राज्याचे टॅक्स भरले, माझ्या शहराचे टॅक्स भरले, प्रीमियम भरला, मला काही हरकत नाही. पण तिकडच्या लोकांना तुम्ही काढून, घराबाहेर काढून कुठे पाठवणार हे माहिती नाही, काय मिळलं त्यांना हे माहिती नाही, नोकरीचं आश्वासन तेही नाही. आणि हे सगळं करून जागा बळकट द्यायचं, तर नेमकं कोणासाठी आपण करतोय, कोणासाठी लढा देतोय, राजकीय पक्ष म्हणून आपलं अस्तित्व कोणासाठी असायला पाहिजे. तर जे तुम्ही आता सांगितलं ते तुम्हाला आश्चर्य झालं की अरे आदित्य तुम्ही एवढ्या मोठ्या विषयात लक्षात घालायचं, हाच सर्वात मोठा विषय. कारण जेव्हा निवडणुका असतात तेव्हा सगळे राजकीय पक्ष आपल्या दारोदारी येतात, निवडणुका गेल्यानंतर सगळ्या बिल्डरांच्या दारी जातात, कोणी आपल्या दारी येत ओळख पण लागते. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगायला आलो आज, जास्ती वेळ खेचणार नाही, कारण भाऊनी पण सांगितलं, मी पण तेच सांगतो की अधिवेशनात आम्हाला हा विषय होताच, परत एकदा अधिवेशनात घेऊ. पण जर त्यांनी बुलडोजर आपल्या घरात आणला तर पहिलं आम्ही तिथे समोर तुमच्या राहू, तुमच्या आणि बुलडोजरच्या मध्ये आमचा एवढंच तुम्हाला मी सांगायला. हा, ह्याच्या पुढे जाऊ, जर तुम्ही ठरवलं, सगळ्यांनी एकमताने ठरवलं की नाही आम्हाला जे सरकार सांगतं ते मान्य आहे, आम्ही तुमच्यासोबत, आमची भूमिका ही तीच राहिली जी आपली नाणारमध्ये राहिली, जी कुठच्याही ठिकाणी जिथे आम्ही आंदोलन करतो तेव्हा तीच भूमिका राहते की स्थानिक तिकडचे जे रहिवासी आहेत, भूमिपुत्र असतील, रहिवासी असतील, ते जे काही भूमिका ठरवतील आम्ही त्यांच्यासोबत. कारण आम्ही वरळीमध्ये पाहतो ना, वरळीमध्ये तुम्ही पाहत असाल बिलिनेस रो म्हणून वरळी दिसतं कधी कधी, देशातली सर्वात महत्वाचा आणि श्रीमंत रस्ता हा तिकडे असतो. पण त्या श्रीमंतीच्या मागे आमची बिल्डिंग पण असतात, जी उद्धव साहेबांनी पूर्ण करून टाकली. तिकडे 160 मध्ये राहणाऱ्यांना आपण 500 स्क्वेअर फूट दिलं. तिथेच आमची पोलीस वसाहत ज्यांच्यासाठी मी लढत आहोत की त्यांना हक्काची घर तिथे मिळाली. तिथेच SR आहेत, अनेक SR आहेत ज्यांना आपण त्यांच्या हक्काची घर देतो. तर नुसतं
सगळे बिल्डर बघितले म्हणजे असं कोण अचंबित झालं आणि त्यांच्या मागे असं जाऊया नाही, जाणं गरजेचं नाही, आपल्याला जाऊया नको. आपण ठरवलं पाहिजे की आपला विकास एक तर शाश्वत कसा असायला पाहिजे, ही झाडं जी आहेत ही देखील कशीच टिकली पाहिजे. कारण ते कदाचित सांगतील, आता बघा मुंबईमध्ये त्यांनी गमतीचा निर्णय दिलेला आहे, 45,000 झाडं मॅनग्रोव्ह मधली तांदळवाड्यातली कापणार आणि कुठे ते लावून देणार नाही, चंद्रपूर 900 किलोमीटर लांब, म्हणजे तिथे कांदळवन आहे तरी का. पण तिकडची झाडं आहेत ती ताडोबा अंधारीमधलं जंगलामधली जे टायगर कॉरिडॉर आहे ते बंद करून मायनिंग साठी ओपन, आणि तिकडची झाडं सांगतील मी मुंबईतलं. असंच आपलं होतं का म्हणे. एक आपली झाडं टिकली पाहिजेत, आपली संस्कृती टिकली पाहिजेत, आपली लोक टिकली पाहिजेत, आपले कल्चर, आपलं जे काही आहे ही सोसायटी ती टिकली पाहिजे. मी तुम्हाला एवढंच सांगायला आलं की तुमचा विकास आणि तुमचा विकासक ठरवण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त तुम्हालाच आहे, दुसऱ्या कोणालाही नाही. किती मोठा लोकप्रतिनिधी आला, किती मोठा कोणी नेता आला, काही आश्वासन दिलं, जोपर्यंत तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये एकमत नाही होत तोपर्यंत त्याला कुठचाही अधिकार देऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे पेपरवर जे काही येत नाही आणि कोर्टाच्या खरा कधी कधी खोट्या पण सह्या करतात, हल्ली ते पण आपल्याला कळतंय. आणि काही काही लोक सांगतात सही केल्यानंतर ही माझी सही नाहीच, ही खोटी सही, हे पण सांगतात क्लीन चिट मिळवण्यासाठी. तसंही करू नका. सगळ्यांचं पुन्हा एकदा सगळ्यांनी एकमेकांना विश्वासात घ्या. तुमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न होईल, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होईल, जातीचा असेल, समाजाचा असेल, धर्माचा असेल, भाषेचा असेल, इथे पण आगी लावण्याचा प्रयत्न होईल. ते कृपा करून होऊ देऊ नका. माझ्यापेक्षा तुम्ही सगळेच मंडळी मोठी आहात, अनुभवानी पण, वयानी पण सगळं काही पाहिलंय. पण जे मी आता पाहतोय आत्ताच्या राजकारणामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये, आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये, हे तुम्हाला मी विनंती करायला आलोय की तुम्ही ती सगळी एकजूट जर ठेवली, तुमची कायम ठेवली, तर कोणी आपल्याला हात लावू नये. आणि ते मी सांगितलं की आमच्याकडून कधी तुमच्यावर कुठचाही विकासक लादला जाणार नाही. दुसरं म्हणजे आमचं स्वतःचा हेतू किंवा काही पर्सनल याच्यात अजेंडा नाही. आणि तिसरी गोष्ट जसं मी सांगितलं, हे सगळं होऊन जर तुम्हाला वाटलं की नाही सरकार बोलतं ते बरोबर आहे, ज्यांनी एका दिवसात सही घेऊन निर्णय तुमची स्थगिती दिली आहे ते बोलतात ते बरोबर, तरी आम्ही तुमच्या सोबत ती मनातून तुम्ही शंका